नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 11 to 16 हे 6 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 11, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला या व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 घेतो, आय क्यूबची व्हॅल्यू आपण -i घेतो आणि i⁴ असेल तर व्हॅल्यू 1. या व्हॅल्यू आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपण यापूर्वी प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, त्यामध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता येथे सिक्वेन्स कसे आहे आयचा पॉवर 2 आहे, येथे पॉवर 4 आहे, येथे आयला पॉवर 6 आहे, आयला पॉवर 8 आहे. म्हणजे याप्रमाणे सिक्वेन्स 2 to पॉवर प्लस होत आहे, बरोबर आहे. म्हणजे पुढची टर्म काय असेल, i⁻10 असेल, त्यापुढची i⁻12, i⁻14, 16 आणि i⁻18 आणि शेवटची टर्म कोणती आहे, i⁻20. सर्वांची ॲडिशन त्याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन कसं लिहिणार. सोल्युशन लिहिताना हा प्रॉब्लेम प्रथम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू. हा प्रॉब्लेम कसा आहे, 1 + i² + i⁴ + i⁻6 पॉवर 2 ने इन्क्रीज होत आहे, बरोबर आहे. पॉवर 8. पुढची टर्म काय असेल, i⁻10 असेल, त्यापुढची i⁻12, त्यापुढची i⁻14 + i⁻16 + i⁻18 आणि लास्टची टर्म कोणती आहे, i⁻20. या मधल्या ज्या मिसिंग टर्म आहेत त्या फक्त आपण येथे लिहून काढलेल्या आहेत. म्हणजे हाच प्रॉब्लेम आपण या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, बरोबर आहे. आता इक्वल टू. आता आपण व्हॅल्यू पुट करू. i² ची व्हॅल्यू माहिती आहे, i⁻4 ची व्हॅल्यू माहिती आहे, परंतु जे पॉवर 4 पेक्षा ग्रेटर आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, 4च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कसं हा 1 ॲज इट इज. हा 1 ॲज इट इज लिहिला आपण. i² ची व्हॅल्यू -1 आहे, बरोबर आहे, प्लस i⁻4 ही व्हॅल्यू 1 आहे, +1, बरोबर आहे. आता याच्या पुढे पॉवर सगळे 4 पेक्षा ग्रेटर आहेत. आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे i⁻4 ची 1, बरोबर आहे. मग पुढचे जे 4 पेक्षा पॉवर ग्रेटर आहेत त्यांना आपण i⁻4 या फॉर्ममध्ये रूपांतर करू, म्हणजे कन्वर्ट करू आपण. i⁻6 आहे तर आपण कसं लिहिता येईल, i⁻4 आणि इंटू i⁻2 पॉवर 4 पॉवर 2 बेस सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे पॉवरची ॲडिशन होईल. 4 आणि 2 दोघांची ॲडिशन 6. म्हणजे या i⁻6ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, यापूर्वी आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. i⁻8 आहे म्हणजे i⁻4 याचा पॉवर 2 करणार. 4 × 2 पॉवरचा मल्टिप्लिकेशन होत असतो, बरोबर आहे. म्हणजे 4 × 2 पॉवर 8 होईल. i⁻10 आहे. आता 10ला जर आपण 4ने डिवाईड केलं तर रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे i⁻4 त्याचा पॉवर 2 घेतला आपण तर i² ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. i⁻4 त्याचा पॉवर आपण 2 घेतला तर रिमाइंडर काय आहे, 2 आहे. म्हणजे i² ने आपण मल्टिप्लाय करणार. 8 होतील आणि हे +2 म्हणजे 10 होतील. त्याप्रमाणे 12ला आपण 4ने डिवाईड करू. कंप्लीट 3चा भाग जाईल, रिमाइंडर 0 येईल, बाकी 0 येईल, बरोबर आहे. म्हणजे i⁻4 घेतला आपण तर त्याचा पॉवर 3 करू आपण. i⁻4 त्याचा पॉवर 3. आता i⁻14 आता 14 आहे, 14ला 4ने डिवाईड करू, 3ने रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे i⁻4 त्याचा पॉवर 3 आणि रिमाइंडर 2 आहे म्हणजे i² ने मल्टिप्लाय करणार, प्लस i⁻4 त्याचा पॉवर 3 आणि i² ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे 4 × 3 12 आणि हे 2 ॲड केले 14, बरोबर आहे. आता i⁻16 याला कसं लिहिता येईल आपल्याला, 16ला 4ने डिवाईड करू, कंप्लीट 4चा भाग जाईल, रिमाइंडर 0 आहे. रिमाइंडर 0 आहे म्हणजे पुन्हा i² i³ किंवा आयने मल्टिप्लाय करायची गरज नाही. फक्त आपण काय करणार, i⁻4चा पॉवर 4 घेणार, i⁻4चा पॉवर 4 घेणार. रिमाइंडर येथे 2 असेल तर i² ने पुन्हा मल्टिप्लाय केलं असतं आपण. आता 18 पॉवर आहे, 18ला 4ने डिवाईड करू, 4ने 16 होतील आणि रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. रिमाइंडर 2 आहे म्हणजे i² ने मल्टिप्लाय करायचं आहे, i⁻4 आणि त्याचा पॉवर 4 आणि i² ने मल्टिप्लाय करायचं आहे. i⁻4 त्याचा पॉवर 4
आणि आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. आता 20ला 4ने डिवाईड केलं तर कंप्लीट 5ने डिवाईड होतील 20 बरोबर आहे. रिमाइंडर 0 मिळेल म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 5. I⁴ त्याचा पॉवर 5. I⁴ त्याचा पॉवर 5. आता सर्वांचे व्हॅल्यू आपल्याला पुट करता येतील. इक्वल टू हे 1 प्लस मायनस -1 होतील +1 प्लस I⁴ ती व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. हे प्लस I⁴ व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर आहे प्लस I⁴ त्याची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर आहे इंटू आय स्क्वेअर म्हणजे -1 प्लस ही व्हॅल्यू 1चा क्यूब होईल प्लस 1चा क्यूब इंटू आय स्क्वेअर म्हणजे -1ने मल्टिप्लाय करणार प्लस 1चा पॉवर 4 प्लस 1चा पॉवर 4 आय स्क्वेअर म्हणजे -1ने मल्टिप्लाय करणार प्लस 1चा पॉवर 5. 1ला किती जरी पॉवर असेल +1ला कोणताही पॉवर असेल तर व्हॅल्यू फक्त +1च येईल. -1चा रूल वेगळा आहे परंतु येथे सर्व +1 आहेत. पॉवर काही जरी असेल तर आन्सर आपल्याला 1च मिळेल. हे +1 -1 कॅन्सल होतील बरोबर आहे. हा 1 प्लस ही व्हॅल्यू काय होईल 1 × -1 म्हणजे -1 साईन आपलं मायनस येईल -1 1 स्क्वेअर म्हणजे +1 ही व्हॅल्यू 1 होईल आणि -1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे -1 हे 1 होतील +1 1चा क्यूब 1 होईल परंतु -1ने मल्टिप्लाय केल्यामुळे -1 हे 1 +1 हे -1 होईल मल्टिप्लिकेशन -1 आणि हे +1 +1 -1 कॅन्सल होतील +1 -1 कॅन्सल +1 -1 कॅन्सल हा +1 -1 कॅन्सल +1 आणि -1 कॅन्सल फक्त 1 राहत आहे बरोबर आहे इक्वल टू 1. सर्वांची ॲडिशन ही काय येणार आहे 1. याप्रमाणे आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 शो दॅट. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. शो दॅट आहे प्रूफ करायचं आहे म्हणजे आपण काय करणार ही LHS आहे ही RHS आहे ही साईड इक्वल टू आपल्याला 0 प्रूफ करायचं आहे. सोल्युशन लिहिणार आपण. LHS ही आहे आपल्याला इक्वल टू 0 आणायची म्हणजे RHS होईल बरोबर आहे. LHS काय आहे 1 प्लस आयचा पॉवर 10 आहे आणि येथे I⁴100 आहे आणि मायनस I⁴1000 आहे. सॉल्व करत करत आपल्याला 0 आला पाहिजे इक्वल टू जो पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहे तो आपण 4मध्ये कन्वर्ट करू. 10 4पेक्षा ग्रेटर आहेत तर 4ने डिवाईड केला आपण तर 2ने रिमाइंडर 2 उरेल बरोबर आहे म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 2 घेतला आपण तर आय स्क्वेअरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे म्हणजे 1 ॲज इट इज प्लस I⁻10ला आपण कसं लिहिणार I⁴ पॉवर 2 आणि आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. 8 होतील +2 म्हणजे 10 बरोबर आहे. पॉवर 100 आहे 100ला 4ने डिवाईड करू 2ने 8 होतील 2 उरतील हे 0 घेतला 5 कंप्लीट 20 रिमाइंडर 0 बरोबर आहे म्हणजे I⁴ त्याचा पॉवर आपण 25 करू I⁴ आणि त्याचा पॉवर 25 म्हणजे पॉवर किती होईल 25 × 4 म्हणजे 100 बरोबर आहे मायनस 1000 पॉवर आहे 4ने डिवाईड केला आपण 2ने 8 होतील 2 राहतील हा 0 घेतला 5 हे 20 0 आणि हा 0 उरतो म्हणजे 250 बरोबर आहे म्हणजे I⁴ त्याचा पॉवर आपण किती घेणार 250 × 4 म्हणजे 1000 I⁴ त्याचा पॉवर 250. आता व्हॅल्यू पुट करू
1 प्लस I⁴ ती व्हॅल्यू 1 आहे, परंतु पॉवर किती आहे स्क्वेअर, पॉवर 2 आहे, इंटू I² व्हॅल्यू पुट करू -1 प्लस I⁴ ही व्हॅल्यू 1 पॉवर 25 मायनस I⁴ ही व्हॅल्यू 1 आणि पॉवर 250 बरोबर आहे. +1चा पॉवर काहीही असेल तरी आन्सर +1च मिळेल. 1 प्लस हे 1 होईल आणि हे -1 यांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ही व्हॅल्यू -1 होईल. येथे -1 1चा पॉवर 25 म्हणजे 1 होईल +1 आणि मायनस हे मायनस साईन ॲज इट इज आणि 1चा पॉवर 250 म्हणजे 1. +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, सर्व कॅन्सल आहे म्हणजे =0. 0 म्हणजे काय RHS, =0 म्हणजे RHS आपली आलेली आहे. =0 म्हणजे ही RHS आहे. देअरफोर इथे लिहिणार आपण देअरफोर LHS = RHS. नंतर हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्यायचा आणि नंतर लिहायचं हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 इज या 4 टर्मची ॲडिशन तो रिअल नंबर आहे का, जस्टिफाय युअर आन्सर. हा रिअल नंबर आहे का आपण चेक करू. सोल्युशन कसं लिहिणार आपण, याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू, तो रिअल नंबर येतो काय चेक करू, म्हणजे सर्व आय कॅन्सल होतील आणि एखादा नंबर मिळेल आपल्याला. =14 आहे म्हणजे पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहेत. 14, 18, 22 पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहेत. I⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 14ला 4ने डिवाइड करू म्हणजे 3, 12 आणि रिमाइंडर 2 उरेल बरोबर आहे. म्हणजे I⁴ याचा पॉवर आपण 3 लिहिणार आणि I² मल्टिप्लाय करणार. 1 प्लस I⁴ त्याचा पॉवर 3 आणि I² मल्टिप्लाय करणार म्हणजे किती होतील, हे 12 आणि हे 2 म्हणजे 14 बरोबर आहे. प्लस I⁻18 आहे. 4च्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, 18ला आपण 4ने डिवाइड करू, 4ने डिवाइड होतील आणि रिमाइंडर 2 उरेल. रिमाइंडर 2 आहे याचा अर्थ I⁴ त्याचा पॉवर 4 आणि I² आपण मल्टिप्लाय करू, त्याचा पॉवर 4 आणि I² मल्टिप्लाय करू. आता 22 आहेत. 22ला आपण 4ने डिवाइड करू, 5ने डिवाइड होतील, रिमाइंडर 2 उरेल बरोबर आहे. म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 5 घेणार, I⁴ त्याचा पॉवर 5 घेणार आणि रिमाइंडर 2 असल्यामुळे I² मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. I⁴ त्याचा पॉवर 5 आणि I² आपण मल्टिप्लाय करणार. याप्रमाणे आता I⁴ ची व्हॅल्यू 1 आहे ती पुट करू आपण इथे. I² ची व्हॅल्यू -1 आहे ती पण पुट करू. =1 प्लस ही व्हॅल्यू 1 आहे पॉवर 3, I² ची व्हॅल्यू -1 प्लस 1चा पॉवर 4, I² ची व्हॅल्यू -1 प्लस 1चा पॉवर 5 आणि I² ची व्हॅल्यू -1. इथे मल्टिप्लिकेशन आहे. =1 हे प्लस 1चा क्यूब म्हणजे 1 आणि इंटू -1 बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आपल्याला. प्लस 1चा 4th पॉवर म्हणजे 1 आणि इंटू -1 हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे आणि प्लस 1चा 5th पॉवर म्हणजे 1 इंटू -1 हा पण मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे. 1 प्लस 1 -1 यांचा मल्टिप्लिकेशन -1, हा मल्टिप्लिकेशन -1 आणि हा मल्टिप्लिकेशन -1 बरोबर आहे. =, काय होईल, +1 -1 कॅन्सल होईल, -1 म्हणजे -2 होतील बरोबर आहे. +1 -1 कॅन्सल होईल, -1 आणि -1 म्हणजे -2. -2 म्हणजे सर्व आय कॅन्सल झालेले आहेत, फक्त एक नंबर आपल्याला मिळालेला आहे. -2 हा रिअल नंबर आहे. येथे लिहिणार इट इज अ रिअल नंबर, इट इज अ
रिअल नंबर. पहा इथे पॉवर 4पेक्षा ग्रेटर असल्यामुळे आपण I⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून व्हॅल्यू पुट करून हे आन्सर काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, इव्हॅल्युएट म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा याची व्हॅल्यू काय असेल. पहा सॉल्व करू. पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहे, आपण 4मध्ये कन्वर्ट करू. पहा 37 पॉवर आहे, 37 आहे, त्यामुळे 4ने डिवाईड केला आपण, 9ने डिवाईड करता येईल, 36 होतील, रिमाइंडर 1 मिळेल. बरोबर आहे. पहा रिमाइंडर 1 आहे म्हणजे आपण काय करणार, I⁴ त्याचा पॉवर 9 आणि रिमाइंडर 1 असल्यामुळे फक्त आयने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. पहा I⁴ आपण असं लिहू शकतो, I⁴ त्याचा पॉवर 9 आणि रिमाइंडर 1 आहे म्हणून आयने फक्त मल्टिप्लाय करणार. रिमाइंडर 2 असेल तर I² ने मल्टिप्लाय, रिमाइंडर 3 असेल तर I³ ने. येथे रिमाइंडर 1 आहे, फक्त आयने मल्टिप्लाय केलेला आहे. 4 × 9 36 आणि येथे पॉवर 1 म्हणजे ॲडिशन 37 प्लस 1 अपॉन पॉवर 67 आहे. 67 पॉवर आहे, आपण 4ने डिवाईड करू, हे 7 घेतले, रिमाइंडर 3 उरेल. बरोबर आहे. रिमाइंडर 3 आहे म्हणजे I³ ने मल्टिप्लाय करणार आणि I⁴ त्याचा पॉवर 16 घेणार आपण. I⁴ त्याचा पॉवर 16 घेणार आणि मल्टिप्लाय करणार I³ ने. सॉल्व करू. आता I⁴ मध्ये कन्वर्ट केल्यामुळे आता व्हॅल्यू पुट करू. I⁴ ही व्हॅल्यू 1 आहे, त्याचा पॉवर 9 इंटू आयची व्हॅल्यू ॲज इट इज राहू द्यायची, प्लस 1 अपॉन I⁴ म्हणजे 1 पॉवर 16 आणि इंटू I³ ची व्हॅल्यू -I. 1चा पॉवर 9 आहे म्हणजे आन्सर 1 मिळेल, इंटू I प्लस 1 अपॉन 1चा पॉवर 16 म्हणजे 1च होईल आणि इंटू -I इक्वल टू 1 इंटू I म्हणजे I होईल, हे प्लस 1 अपॉन हे काय होतील -I. 1 इंटू -I म्हणजे -I. बरोबर आहे. पहा इथे प्लस आहे, येथे मायनस आहे म्हणजे हा मायनस येथे जाईल म्हणजे आपण असं लिहू शकतो, इक्वल टू I -1 अपॉन I. तर हा मायनस येथे आला तर प्लस आणि मायनस मल्टिप्लिकेशन म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला. पहा डिनोमिनेटरमध्ये I आहे तो नसला पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो, आयनेच मल्टिप्लाय करू म्हणजे हा I कॅन्सल होईल. बरोबर आहे. पहा इक्वल टू I -1 अपॉन I आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केला तर डिनोमिनेटरला I राहणारच आहे, त्यामुळे आपण काय करू, येथे आणि येथे आयने मल्टिप्लाय करू, I इंटू I म्हणजे काय होईल, हे I² होईल आणि I² ची व्हॅल्यू काय आहे -1, ती पुट करता येईल म्हणजे I कॅन्सल होईल. बरोबर आहे. पहा डिनोमिनेटरमध्ये असलेला I कॅन्सल करण्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. या न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण आयने मल्टिप्लाय केलेलं आहे. हे I होईल, -1 इंटू I म्हणजे Iच होईल, परंतु हे काय होईल I². बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू, I I² ची व्हॅल्यू -1 आहे. इक्वल टू I हे मायनस मायनस प्लस होतील आणि I असं लिहिता येईल आपल्याला, I हे मायनस मायनस प्लस. डिनोमिनेटरमध्ये -1 आहे, याचाच अर्थ काय, ही व्हॅल्यू -I आहे. बरोबर आहे. -I आणि हे मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस I होईल, I प्लस I म्हणजे काय होईल 2I इक्वल टू 2I. याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 2I मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, प्रूव्ह दॅट. आपल्याला याची व्हॅल्यू 16I म्हणून प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन किंवा प्रूफ, LHS ही आपली LHS आहे. बरोबर आहे. 1 प्लस I पॉवर 4 आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे. 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 अपॉन I पॉवर 4. या 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 16 आहे म्हणून प्रूव्ह करायचं आपल्याला. 2
ब्रॅकेट आहेत, पॉवर सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण एकाच ब्रॅकेटमध्ये ॲडजस्ट करू. पहा इथे हा ब्रॅकेट करू 1 + I आणि 1 + 1/I असं लिहू शकतो आपण. एकच पॉवर घेतला. मग याचा अर्थ काय होईल, हा पॉवर या ब्रॅकेटला पण आहे आणि या ब्रॅकेटला पण हा पॉवर आहे. पहा असं एकाच ब्रॅकेटमध्ये आपण एकच पॉवर घेतलेला आहे. इक्वल टू, आता हे सॉल्व करायला सोपं होईल आपल्याला. पहा आता दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, तो मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ. म्हणजे 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि नंतर आयने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. म्हणजे काय होईल पहा, 1 × 1 1 होईल आणि 1 × 1/I म्हणजे प्लस 1/I होईल. बरोबर आहे. आता हे प्लस साईन आयने मल्टिप्लाय करू म्हणजे आय होईल आणि प्लस 1/Iला आयने मल्टिप्लाय केलं, आय कॅन्सल होईल, +1 असं येईल. बरोबर आहे. आणि याचा पॉवर किती, पॉवर 4. आता ब्रॅकेट हा मोठा ब्रॅकेट काढला तरी चालेल. पहा डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल कसा करता येईल आपल्याला. जर येथे आयने आणि येथे आयने मल्टिप्लाय केलं तर तो आय कॅन्सल होईल. बरोबर आहे. कारण काय होईल, I² होईल आणि I² व्हॅल्यू -1 आहे. पहा म्हणजे 1 प्लस येथे काय करू आपण 1 × I आयने मल्टिप्लाय करू आणि आयला पुन्हा आयने मल्टिप्लाय करू, कारण आय आपला कॅन्सल झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं आहे, न्यूमरेटर आणि फक्त येथे आयने मल्टिप्लाय करून चालणार नाही, त्याच्यामुळे येथे मल्टिप्लाय करू आपण आणि प्लस I + 1 आणि पॉवर 4 आहे. हे काय होईल 1 + I/I² होईल, कारण I² ची व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला. प्लस I + 1 त्याचा पॉवर 4 इक्वल टू 1 + I² ची व्हॅल्यू -1. I² ऐवजी -1 पुट केला, म्हणजे जो डिनोमिनेटरमध्ये आय होता तो आता डिनोमिनेटरला राहिलेला नाही आहे. बरोबर आहे. कारण आयने मल्टिप्लाय केल्यामुळे I² झाला आणि I² ची व्हॅल्यू आपण -1 पुट केली. प्लस I + 1 प्लस I + 1 पॉवर 4. 1 हे प्लस मायनस आहेत. पहा इथे I/-1 म्हणजे आपण काय लिहू शकतो, -I असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. तर I/-1 तर -I लिहिणार, प्लस I आणि +1 पॉवर 4. बरोबर आहे. पहा इक्वल टू प्लस I -I कॅन्सल होईल, प्लस I -I कॅन्सल, हा 1 आणि हा 1 दोघांचे ॲडिशन आणि पॉवर 4 आहे. 1 + 1 म्हणजे 2 होतील, त्याचा पॉवर 4 आहे. पहा 2चा 4th पॉवर म्हणजे काय होईल, म्हणजे 2 × 2 × 2 × 2 असे 4 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे 2 × 2 × 2 × 2 म्हणजे काय 2चा 4th पॉवर. ही व्हॅल्यू किती येते, हे 4 होतील, हे 8 होतील आणि हे 16 होतील, म्हणजे इक्वल टू ही व्हॅल्यू किती आहे 16. बरोबर आहे. तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरोबर आहे. इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि हेन्स प्रूव्ड असं नंतर लिहायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. फाइंड व्हॅल्यू ऑफ. पहा याची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला. I² ची व्हॅल्यू माहिती आहे, I³ ची व्हॅल्यू माहिती आहे आणि हे पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहेत. तर यांना आपण I⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पहा येथे आयचा पॉवर 6 आहे, म्हणजे 6ला आपण असं लिहू शकतो, 4ने डिवाइड केलं म्हणजे I⁴ त्याचा पॉवर आपण किती घेणार 1 आणि इंटू I⁴ पहा इक्वल टू I⁶ आहे, म्हणजे I⁴ पॉवर 1 घ्यायची गरज नाही आणि इंटू I² म्हणजे टोटल पॉवर होईल 6. बरोबर आहे. प्लस I⁷. पहा 7ला आता 4ने डिवाइड करू, रिमाइंडर 3 आहे, म्हणजे I³ ने मल्टिप्लाय करायचं आहे. I⁴ आणि पॉवर 1 आहे.
I⁴ पॉवर 1 लिहायची गरज नाही आणि मल्टिप्लाय करायचं आहे I⁴ ने म्हणजे I³ ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. I⁴ तर पॉवर 2 येईल, बरोबर आहे. 8ला आपण 4 ने डिवाईड केलं तर 2 होतील, म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 2 घेणार आपण. पॉवरचा मल्टिप्लिकेशन तो 8 होईल, प्लस 9 आहेत, 9ला 4 ने डिवाईड करू, 2 ने 8 होतील, रिमाइंडर 1 आहे म्हणजे I ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि I⁴ त्याचा पॉवर 2 घ्यायचा आहे. Iचा पॉवर 4 त्याचा पॉवर 2 आणि इंटू रिमाइंडर 1 असल्यामुळे I ने मल्टिप्लाय करणार अपॉन I² ची व्हॅल्यू -1 आणि प्लस I³ ची व्हॅल्यू काय आहे -I. हा प्लस ॲज इट इज आणि I³ ची व्हॅल्यू -I. पहा आता व्हॅल्यू पुट करू, कारण सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. I⁴ ती व्हॅल्यू 1 आहे, I² ची व्हॅल्यू -1, हे प्लस I⁴ ती व्हॅल्यू 1 आहे, I³ ची व्हॅल्यू -I. पहा 1 आणि I व्यवस्थित लिहायचे, नाहीतर आपल्याला समजणार नाही I आहे का 1 आहे. पहा आयला थोडं असं लिहायचं या टाईपमध्ये आणि 1 आपण असं लिहितो, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. पहा I³ ची व्हॅल्यू -I प्लस I⁴ व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर प्लस I⁴ त्याची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर इंटू I अपॉन आयची व्हॅल्यू पुट नाही करायची आपल्याला. हे -1 प्लस -I होईल, बरोबर आहे, इक्वल टू. पहा हा मल्टिप्लिकेशन -1 होईल, हा मल्टिप्लिकेशन -I होईल, बरोबर आहे, -I. नंतर हे +1, 1चा स्क्वेअर आहे 1 होईल आणि इंटू I म्हणजे +I आणि अपॉन -1 -I. पहा इथे कॅन्सल काय होईल, हा +1 आणि -1 कॅन्सल होईल, म्हणजे -I +I हे पण कॅन्सल होतील, +I -I हे पण कॅन्सल झाले. तर आता राहील काय, न्युमिरेटरमध्ये फक्त 0 राहील, 0 अपॉन -1 -I. न्युमिरेटरमध्ये 0 असेल आणि डिनोमिनेटरला काही जरी असेल तर आन्सर आपलं 0 मिळेल. ही व्हॅल्यू किती आहे 0 अपॉन समथिंग म्हणजे काय 0. याची व्हॅल्यू काय येणार आहे, ही सर्व व्हॅल्यू इक्वल टू 0. पहा याप्रमाणे सॉल्व करायचं आपल्याला. फक्त आपण थोडी अरेंजमेंट केलेली आहे. हे पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहेत, I⁴ मध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि या व्हॅल्यू सर्व पुट केलेल्या आहेत. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.